धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शिरोळे गावाजवळील 40 फूट खोल तलावात दोरच्या सहाय्याने अत्यंत जिकिरीच्या अवस्थेत उतरून एका बेशुद्ध अवस्थेतील पुरुष देहास बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी यांनी केला। मात्र दुर्दैवाने सदरील व्यक्ती मयत झालेला असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरांनी मयत असल्याचं स्पष्ट केलं असता गावभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। सविस्तर माहिती अशी की नरडाणा पोलीस स्टेशन येथे शिराळे गावाचे पोलीस पाटील तुषार पाटील यांनी माहिती दिली की शिरोळे गावाच्या नजीक असलेल्या तलावात एका इसमाचा मृतदेह तरंगत आहे। अशी माहिती मिळाल्यावर डायल 112 वर कार्यरत असलेले पोलीस नायक BI पाटील व पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी हे घटनास्थळी पोहोचलेत। मृतदेह शिराळे गावाच्या नजीक तलावात अवघड अशा ठिकाणी होता, तिथे उतरणेही अवघड होते। तलाव साधारणतः 40 फूट खोल होता। अशावेळी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी व शिराळे गावातील विठ्ठल पाटील हे तलावात दोराच्या सहाय्याने उतरून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इसमाचा देह बाहेर काढला। त्यानंतर पोलीस पाटील गव्हाणे, पोलीस पाटील शिराळे यांच्या मदतीने सदरील इसमास नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले। डॉक्टरांनी तपासून पाहिले असता मयत असल्याचे निष्पन्न झाले। सदरचा मृतदेह हा सतीश साहेबराव पवार वय 44 राहणार दत्ताणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे असे समजते। सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या आदेशान्वये पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करीत आहेत।